आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। धाराशिवच्या परंडामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम, अजित पवार कार्यक्रमाला जाणं टाळण्याची शक्यता। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटात नाराजी। महायुतीसोबत राष्ट्रवादीचे मनोमिलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा, तर राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ, मुख्यमंत्री पदाचा दावा कुणी सोडत नाही, काँग्रेसच्या नितीन राऊतांचं वक्तव्य। तर मोठा पक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडणार, नितीन राऊतांकडून भूमिका स्पष्ट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची दिल्लीत हायकमांड सोबत बैठक, विधानसभेच्या जागा वाटपास इतर मुद्द्यांवर चर्चा करणार। शिंदेच्या नेतृत्वात लढल्यानं महायुतीच्या 183 ते 200 जागा येतील, शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांच्याकडून विश्वास व्यक्त। तिकीट वाटपासंदर्भातील चर्चा सुरू, मात्र अजित पवार गटाची 25 जणांची यादी कुठून येते माहीत नाही, मंत्री उदय सामंतांची माहिती। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा, केंद्रातील वरिष्ठ जसे सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होणार, मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंबाबत केंद्रीय नेतृत्वानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य, गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं पंढरपुरात आमरण उपोषण, मुख्यमंत्री शिंदेंकडून उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस, तर सरकारचं शिष्टमंडळ आज उपोषणस्थळी भेट देणार। पंढरपुरात सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली, उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। पुण्यातील विधानसभा मतदारसंघासाठी पवार गटातील 41 जण इच्छुक, 8 मतदारसंघांसाठी 41 इच्छुकांकडून अर्ज, पवार गटाकडून लवकर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार। जेपी नड्डांची आज फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक, अमित शहांनंतर जेपी नड्डा विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार, पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर, मुंबईतील गणपती बाप्पांचं नड्डा दर्शन घेणार, लालबागच्या राजासह चिंचपोकळीच्या चिंतामणीचंही दर्शन घेणार। भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव मुंबईतील पक्ष कार्यालयात दाखल, विधानसभेच्या अनुषंगानं आढावा बैठक, आठवड्यातील 2 दिवस भूपेंद्र यादव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। मुंबईतील प्रत्येक विधानसभेवर आता भाजपची तिहेरी नजर, विधानसभा अध्यक्ष, समन्वय आणि प्रभारी मतदारसंघांचा आढावा घेणार, सध्या मुंबई विभागाची अश्विनी वैष्णव यांच्यावर जबाबदारी। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, रत्नागिरी होणार परिवर्तन, भाजपच्या माजी आमदार बाळा मानेकडून बॅनरबाजी, बाळा माने विधानसभेसाठी इच्छुक, तर रत्नागिरी विधानसभेचे उदय सामंत विद्यमान आमदार। ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा प्रकार, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघेंकडून व्हिडिओ ट्विट, दिघे साहेबांच्या समाजसेवेचं पावित्र्य नष्ट केलं, नाव न घेता केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। दिघे साहेब, प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची, खासदार नरेश मस्केंची प्रतिक्रिया, तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचीही माहिती। ठाण्यातील आनंद आश्रमातील घटनेवरून पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाईंनी माफी मागितली, खारकर आळी शक्तीस्थळी भेट देत स्वर्गीय नेते आनंद दिघे यांची ठाणेकरांच्या वतीनं माफी मागितली। माढा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील गटाला आमदार बबनराव शिंदे गटाचा धक्का, म्हाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांचा समर्थकांसह बबनराव शिंदे गटात प्रवेश। शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाची तयारी सुरू, 8 महिन्यांआधीच ठाकरे गटाकडून पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज, तसेच स्थानिक विभाग प्रमुखांकडून 3 वेळा स्मरणपत्रही दाखल। पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं 27 सप्टेंबरला उद्घाटन, पंतप्रधान मोदी उद्घाटन करण्याची शक्यता। आमदारकीसाठी धर्मराव आत्राम आणि भाग्यश्री आत्रामांचा प्लॅन, बाबा आत्रामांचे पुतणे अमरीशराव आत्राम यांचा आरोप, तर दोन्ही पक्षाकडून कुणीही आलं तरी आमदारकी घरीच राहणार असा प्लॅन, अमरीशराव आत्रामांचा आरोप। केंद्र सरकार 90 दिवस हमी भावाने सोयाबीन खरेदी करणार असून खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवण्याचा निर्णय, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती। कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा रद्द, कांद्यावरील निर्यात शुल्क 40% 20%, तर खाद्यतेलाच्या आयातीवर 20% शुल्क आकारण्यात येणार। कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द केल्यानं दर स्थिर राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी मदत होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्राचे आभार मानले। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क अद्याप कायम, केंद्र सरकारनं केवळ किमान निर्यात मूल्याची अट रद्द केली, रोहित पवारांचं ट्विट, तर शेतकऱ्यांची कोंडी केली तेव्हा भाजप नेते मूग गिळून गप्प होते, रोहित पवारांची भाजप नेत्यांवर टीका।
कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर कांद्याच्या दरात वाढ. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 400 रुपयांची वाढ. निवडणुकीमुळे निर्णय घेतल्याची कांदा उत्पादकांसह व्यापाऱ्यांची टीका. राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याविरोधात शिंदे गट आक्रमक. शिंदे गट आज राज्यभरात राहुल गांधींविरोधात निषेध आंदोलन करणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. उपराष्ट्रपती धनखड आज राजभवनाला भेट देणार तर उद्या मुंबईत संविधान मंदिराचं उद्घाटन करणार.